आंघोळ केली का? नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. तर मित्रांनो, आम्ही सोनाताईंचं हेअर ऑइल विकण्यासाठी घेतलेलं आहे बरं का, भावानी आणि मी. तर एवढ्या सगळ्या ऑर्डर यायला लागल्या, तुम्ही सगळेजण एवढं प्रेम द्यायला लागलाय म्हणजे झोपताना बसताना उठताना फोन फोन फोन, आणि पूजा तर फोनवर बोलून 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 कंटाळले. आणि आता थोडासा फोन बाजूला ठेवून आम्ही बसलो आहे पॅकिंगला, कारण सगळ्यांची ऑर्डर पॅक करून लगेच आज कुरिअरला सेंड करायच्या 2-3 दिवसामध्ये. जास्तीत जास्त 2 दिवसामध्येच त्यांची ऑर्डर पोहोचते. या जवळच असेल तर 1-2 दिवसात, लांबचा असेल तर 2-3 दिवसात. एवढाच माल राहिला बघा मित्रांनो, आणि हे सगळा बुक झालेला आहे बघा. हा एक माल बुक झालेला आहे. हे बघा, ह्याच्यात मध्ये शॅम्पू आणि कंडिशनर आहे, इकडे पण स्प्रे आणि मेहंदी, सगळा माल बुक झालेला आहे. दुसरा माल आज संध्याकाळीच येणार आहे. तर ज्यांना ज्यांना अजून तेल मागवायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा. पूजा सगळं फोन हँडल करते आणि मस्तपैकी हँडल करते. इकडे ॲड्रेस वगैरे लिहिण्यासाठी आम्ही वही वगैरे ठेवलेले आहे. सगळ्यांचे ॲड्रेस, पत्ता, नाव, नंबर सगळं व्यवस्थित लिहून आज ऑर्डर तुम्ही केली की तुमची ऑर्डर आज बुक, उद्या सकाळी लगेच कुरिअरला तिसऱ्या दिवशी तुमच्यापाशी ऑर्डर पोचणार आहे. हे बघा, आलाच फोन. आता कशी बोलते बघा. नमस्कार मॅडम, आम्हाला फक्त हा भेटेल ना तेल आपल्याला. अशा पद्धतीनं हे करावं लागते पॅकिंग. कसं आहे मित्रांनो, की किती जरी वरनं आदळलं तर आतल्या बाटलीला काय झालं नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही बघा हे असं बबल्सचे पेपर्स वापरतोय. तर पूर्णपणे रॅप करून परत ह्या पिशवीमध्ये परत पॅक करून त्याच्यावर ॲड्रेस लिहून त्याला पॅक करून, म्हणजे पावसा पाण्याचं भिजू नये, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतोय आम्ही. आणि आज सगळ्या ऑर्डरी कालच्या आज डिलिव्हर करतोय. त्याच्यामुळं आज ज्यांना पण ऑर्डर हवी त्यांनी आज बुक करा, त्यांची उद्या लगेच डिलिव्हर, म्हणजे पार्सल पाठवलं जाईल, 1 दिवसामध्ये पोहोचेल, 1-2 दिवसात. तर विषय असा आहे की पत्ता तर मलाच लिहावा लागतोय, पूजाला लिहायत नाही, ह्या अक्षरचं अक्षर चांगलं नाही आहे, त्याच्यामुळं पत्ता ही ती सगळं सुटसुटीत मलाच लिहावं लागतं. आता बसून मला आता हे ऑर्डर सगळ्या लिहायच्या. मित्रांनो, तेलच संपलं. हे बघा, एवढे पॅकिंग केले तर तेल संपलं, अजून बऱ्याच पॅकिंग करायच्या. तर आणि रात्री मटेरियल आला आहे, तर मी आता खाली बावड्याच्या वगैरे चालू आहे मटेरियल आणण्यासाठी. तर जास्तीत जास्त लोक तेल मागवतात, कॉम्बो पण मागवतात. सगळ्यांनी जर कॉम्बो घेतला तर त्याच्यामध्ये मेहंदी, स्प्रे, कंडिशनर, शॅम्पू, तेल सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे सगळ्या गोष्टी केसासाठीच आहे. म्हणजे तेल लावलं संध्याकाळी तर सकाळी धुण्यासाठी शॅम्पू आहे, नंतर लावण्यासाठी कंडिशनर आहे. सगळे आंघोळ वगैरे झाल्यावरती केस वगैरे हे केल्यावरती पुसल्यावरती तिथं स्प्रे मारायचा थोडासा. हे बघा, मी पण लावायला सुरुवात केली. माझीसुद्धा केस पहिली कशी होती तुम्हीच बघा, वाकडे सुकडे, आता सुटसुटीत जरा दिसायला लागलेले ते केस. आणि मेहंदी मजबूत बनण्यासाठी, कोंडा जाण्यासाठी, खाज जाण्यासाठी अशा पद्धतीची मेहंदी आहे. 5 प्रोडक्ट आहेत आपल्या कॉम्बोमध्ये. 1686 रुपयाला अख्खं प्रोडक्ट जाते. पण तुम्ही जर कॉम्बो घेतला तर तुम्हाला 11% डिस्काउंट आहे, म्हणजे तुमचे 186 रुपये वाचतात, 1500 रुपयाला फक्त भेटेल. अक्षय दादा इथून अरे लिहिला. तुम्हाला काय आहे का, 10 वाजून गेले, तू शाळेत गेला नाही काय केलं? मला व्हॉट्सअपला ही करा, हाय किती पाठवा, order? काय काय पाहिजे ते पाठवा. वहिनी, आंघोळ कालच्यापासून पारुष आहे. आंघोळ केली का? कालच्यापासून पारुष आहे. 2 वाजता झोपायला उठलं की चालू ह्यांचं ट्युशन. पोरगे ठेवा की काय आम्हाला एक, कामाला धुण्याला ठेवायचे आता. फक्त धुण्याला, हे लिहायला प्यायला. लिहायला नाही. आंघोळ केली का? काल एक जण बोलवले, ते नुसतीच बसते, तिला टाकलं काढून फोनवर बोलत बसते. म्हणलं तर तिला लिहायला जमाना, फक्त तिने चपात्या केल्या. आपल्या मजबुरी होती म्हणून चपात्या करायला आल्या. सगळं बाहेरनं ऑर्डर आहे. 5 दिवस झालं. आता आंघोळीला जायचं होतं, सकाळपासून चालू आहे. बरोबर. आता पॅकिंग अहो मला माझं पण तीच गोळ आहे. हो का, मलाच बसावं लागतं लिहायला आणि बिहायला. हो का, हिला तर नुसते फोन घेते पण काय व्यवस्थित. अर्धी वेळ झाली. तिने हाताने कपडे घातले. आजी आज ह्याला रोज आंघोळ घालतात, आजी तर घातले, ह्यांनी घातले. बरं असू द्या. आता हाय काम तर आता नशिबाने करायचं चांगलं. करायची मला आंघोळ फोनवर बोलत परत पाठव. काय तुम्ही पॅकिंग करत जावा, काकीला फोन द्या, काकी आणि लिहिणार कोण? हिला लिहाय सांगायचं वय, ही लिहायची वय, ही लिहायची वय. करायची मला आंघोळ बरं का. सगळं फोन येते काकीकडे, काकी बोलत बसून मग कशी का की नुसतं कल. आता एका माणसाचा फोन आला, ती म्हणला माझी केस गाड्या, ती म्हणली हा मग काय करू मी. नाही घ्या म्हणलं त्यांना. त्यांना म्हणायचं केस, ते म्हणतात टक्कल पडलं म्हणायचं केस येतात, नवीन येतात, दाट होत्यात, मोठे होतात.
सांगायचं व्यवस्थित सांगायचं सगळ्यांना. केस हे नुसतं हा बोला ही जेव्हा आल्याने बोलते तुमच्यापाशी देते. म्हणजे मी बोलायचं मीच लिहायचं. हा सगळं तुम्ही. अक्षय दादा पण आहे. अक्षय दादाचं. तर मित्रांनो हे बघा तेल घेण्यासाठी आपले मित्र आलेले आहेत. तर कशासाठी घेणार आहे तेल तुम्ही? अहो मला पिक्चर मध्ये गुंडाचा रोल भेटलाय. आता मी ते केस वाढवणार मस्तपैकी माहिती का, राडा करणार डायरेक्ट विषय 3 महिन्यात माझ्यासारखे केस होणार तुमचे. पांडभाऊ सारखे केस करणार. हा तर तेल घेण्यासाठी कुठून आलाय तुम्ही सांगा? मी आलो मिरेवरनं. बघा एवढ्या लांबनं खास तेल घेण्यासाठी. त्यांना म्हणलं पार्सल पाठवता, नाही ते आजपासूनच चालू करायचं तेल लावायला. या म्हणलं डायरेक्ट हिथंच घरी, नो टेन्शन एअर कंडिशन. विषयच लय हार्ड आहे. तसं काय हा खतरनाक विषय आहे. क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आणि बाउन्सर आहेत बर का. हे बघा मित्रांनो हे बॉक्स आहेत. आता हे तेलाचे बॉक्स, कंडिशनर, शॅम्पू हे बघा सगळा काल रात्री मटेरियल एवढा आलेला मटेरियल या. तर हे सगळं आता जवळजवळ बुक होईल हे आठवड्याभरात सगळ्या गोष्टी जात्याला. तर हे काय काय या हा ही रोज स्प्रे, स्प्रे, ही कंडिशनर, कंडिशनर, ही शॅम्पू शॅम्पू, आणि हे आहे शिकडं बघ. ही मेहंदी. मेहंदी. जास्तीत जास्त लोक तेल मागवतात कॉम्बो पेक्षा. तेल आहे ह्यातलं फोडून तुला 200 देतो ह्यातलं. या बघा काढल्या बघा बाटल्या. कसा आहे नुसता राडाच आहे गड्या. इशेच खोल आहे सगळं. ह्याच्यातलं अजून निम तर बुक आहे सगळं. आता आज पार्सल पॅकिंग करायच्या सगळ्या. आता ह्यातला निमा मटेरियल माझ्याकडे घेऊन जायचं आहे. निमा मटेरियल बावड्यापाशी. सगळ्याच 3 दिवसात 4 दिवसात बुकिंग. असं मटेरियल आपण टाकणार आहे गाडीत. ओके ओके दे टाकून इथं. इथं ठेवा इथं. तर चला मित्रांनो आता सगळ्या पार्सल आपल्याला टाकायचं आहे. जेवढं झालंय तेवढं. बाकीचे पार्सल आज बुक करून उद्या टाकणार आहे. हे बघा आज मटेरियल बिटेरियल लावणार आहे. ह्याच्यासाठी आपण आणणार आहे बघा एक रॅक आणणार आहे जसं की भावड्याने आणलंय तसं. तर आता एवढे पार्सल्स आहेत तर हे पार्सल्स घेऊन आपण निघूया. तर सर पण माझ्याबरोबर येतील. चला सर. आता ही पार्सल आपल्याला टाकायचं आता कुरिअरमध्ये. या बघा आता रॅक घेतलं या. चंद्रशेखर गाडगे ना? ओके ओके मॅडम तुमचं कालच पाठवलं होतं पार्सल. तर दुसऱ्या दिवशी पोहोचलं तुम्हाला. पोटलं उलट मी म्हटलं त्यांना की लगेच आलं म्हणून आम्हाला. आणि अजून एक मागवायचं होतं. 1 मिनिट ह्यांच्याशी बोला. तर मित्रांनो आत्ताच एका कस्टमरची ऑर्डर पोहोचली आहे. त्याला काल पाठवली तर आज दुसऱ्या दिवशी पोहोचली पण त्यांना ऑर्डर. कुरिअरची सेवा जर तुम्ही जर शहरात राहायला असाल तर तुम्हाला लवकर पोहोचतं. पण खेड्यापाड्यात काय होतं पोस्टाने पाठवावं लागतं मग जरा वेळ लागतो 4-5 दिवस. दुसरी गोष्ट म्हणजे त्या दादाने लगेच अजून दुसरी एक ऑर्डर टाकली. कॉम्बोचीच ऑर्डर टाकली त्यांना कोणाला तरी पाहिजे असेल. तर मित्रांनो विषय काय झाला आता एक जणाची ऑर्डर आली किटसाठी. तर त्यांच्याकडनं चुकून 100 रुपये मला आले. त्यांना हे माहितीच नाही. त्यांना इंग्लिश वाचता येत नाही. आणि मग मीच त्यांना रिपीट फोन केला मेसेज केला की तुमचे 100 रुपये एक्स्ट्रा आले तर तुम्ही ते स्कॅनर पाठवा तुम्हाला पाठवून देतो. तर हे बघा मी त्यांना मेसेज टाईप केला आहे. हॅलो तुमचे 100 एक्स्ट्रा आल्यात रिटर्न पाठवा. ते म्हणतात मराठी टायपिंग करा इंग्लिश येत नाही. मग व्हॉईस मेसेज पाठवला आहे. आता त्यांना 100 रुपये रिटर्न करायचे. म्हणजे काय काय लोकांना म्हणजे आपल्याला एखाद्याचे पैसे जास्त आले आपल्याला नको. त्यांना कळत नाही म्हणून आपल्याला कळतंय ना मग मी रिटर्न पाठवत आहे.